नमस्कार, मी ब्रह्मानंद देशपांडे. दीपस्तंभ या मालिकेमधील आपण आज भेटणार आहोत डॉक्टर भरत केळकर सर यांना. नमस्कार भरत केळकर सर. नमस्कार बाबा. नमस्कार सर. मला सुरुवातीला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही मेडिकल फील्ड हीच का निवडली? सुरुवातीला फॅसिनेशन होतं असं आपण म्हणूया. म्हणजे शाळेमध्ये असताना पेठा स्कूलमध्ये होतो, त्याच्यामुळे मला आठवतं की मी 10वीच्या याला आम्हाला एक थिसिस लिहावा लागायचा. तो सुद्धा मी मेडिकल फील्डवरती लिहिला होता आणि ती प्रस्तावना त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर अँड नॉट ओनली डॉक्टर बट आय वॉन्ट टू बी अ सर्जन. पण असं तेव्हा वाटणं आणि नंतर मिळणं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात तिथे. तर त्या पद्धतीने मग तसं डेव्हलप होत गेलं. पण नंतर असं जाणवलं की आपल्याला चूज करण्यामध्ये खूप योग्य झालेलं आहे. म्हणजे असं की एखादं प्रोफेशन जे आपल्याला आयुष्यभर करायचं आहे ते इकिगाई प्रिन्सिपलने पाहिजे. म्हणजे आपल्याला ते खूप आवडायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या त्याच्यात मास्टरी पाहिजे त्याच्यात. तिसरं म्हणजे त्याच्यामुळे आपण काहीतरी समाजाला देऊ शकू असं पाहिजे. आणि चौथं म्हणजे त्याने आपला जीवनसुद्धा म्हणजे अर्थार्जनसुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर हे सगळं याच्यामध्ये बॅलन्स झालेलं. पण हे नंतरचा विचार आहे, पहिल्यांदा फॅसिनेशनच होतं. सर, फार छान सांगितलं तुम्ही तुमच्या फॅसिनेशनमधनं तुम्ही कसे डॉक्टर म्हणून डेव्हलप झाला. तर मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला आलेले जे अनुभव आहेत त्याच्यामध्ये क्रिटिकल सिच्युएशन्स बरेच वेळेला येतात, मग ते भले मेडिकल असो किंवा नॉन मेडिकल असो. तर हे तुम्ही कसे काय हँडल केलेले आहेत किंवा एक दोन तुमच्याकडे उदाहरणं असतील तर ती पण सांगितले तर नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. हा खूप अगदी हृदयस्पर्शी प्रश्न आहे. कारण की मेडिकल फील्ड आणि नॉन मेडिकल फील्ड ह्या दोन्ही ठिकाणी क्रिटिकल सिच्युएशन्स येतात. पण त्यातली मेडिकल फील्डचं हँडलिंग हे जास्त करून आमच्यावरती अवलंबून असतं. त्याच्यामुळे ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने आम्हाला हँडल करता येतं. म्हणजे आता समजा काही अनएक्सपेक्टेड काही इश्यू झाले सर्जरी करताना किंवा ॲनेस्थेशिया करताना, तर त्याला खूप चांगले प्रोटोकॉल्स आहेत आणि ते प्रोटोकॉल्स आमचे सगळ्यांचे तोंडपाठ असतात. त्याच्यामुळे ते आम्ही खूप चांगलं हँडल करू शकतो. बिसाइड्स कुठलाही सर्जरी हा एक वेगळा इन्सिडन्स असतो. तर त्याच्यासाठी अगोदरपासनं म्हणजे सर्जरी करताना काय पाहिजे किंवा अचानक त्याच्यामध्ये उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्ससाठी आपली तयारी काय पाहिजे हे आम्हाला सगळ्यांना माहिती असतं तिथे. आणि ती सगळी तयारी असते. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की समजा ट्रॉली असेल ती फक्त सर्जरीसाठी असेल, तर दुसरी ट्रॉली किंवा ड्रम्स हे रेडी असतात प्रत्येक सर्जरीला. म्हणजे मी आता हजारो ऑपरेशन झालेत तरीसुद्धा प्रत्येक सर्जरीला बॅकअप सिस्टीम रेडी असते तिथे. असंही झालेलं आहे कधी कधी की ते इन्स्ट्रुमेंट्सचा काहीतरी ब्रेक होतो, तर अशा वेळेला आपल्या मित्रांकडनं यांच्याकडनं आपण मागवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने करतो तिथून. दुर्दैवाने कधी कधी मृत्यू वगैरे असा या ह्याच्यात आला तर खरं सांगू की पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांना जेवढं दुःख होतं त्यापेक्षा जास्त हे आम्हाला होत असतं तिथे. तर ते हँडल आपण करू शकतो, पण स्वतःला हँडल करणं नंतर हे खूप त्रासदायक असतं. इट इज अ हॉन्टिंग फिलिंग ऑलवेज की आपण हे केलं हे सगळं ते आणखीन काय करता येईल असं. पण दिस इज अ प्रोसेस. त्याच्यामुळेच अशाच पद्धतीने मेडिसिन इव्हॉल्व झालेली आहे. तर हे मेडिकल फील्डविषयी सांगितलं की हे क्रिटिकल सिच्युएशन्स कसे हँडल करतो. आता ह्याच्यामध्ये बॉर्डरवरच्या म्हणजे मेडिकल आणि सोशल याच्यामध्ये म्हणजे आत्ताच जे काही इव्हेंट्स झाल्या की कोविडमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजनचा खूप सप्लाय कमी झाला होता. त्या काळामध्ये आमचं नॉन कोविड हॉस्पिटल आहे, पण त्याच्यामध्ये आमचा संपूर्ण आम्ही ऑक्सिजनचा सेटअप कोविड हॉस्पिटल जे जे कोणी आम्हाला मागत होतं त्यांना आम्ही देऊन टाकला होता आणि आमचे सगळ्या शेड्यूल सर्जरीज आम्ही बंद ठेवले होते. तर अशा पद्धतीचं हे मार्जिन मेडिकल आणि सोशल याच्यामधलं आहे. आता हे पेशंट आणि नातेवाईकांच्या दृष्टीने क्रिटिकल सिच्युएशन्स येतात. ह्याचं कारण असं की आम्ही ते पेशंटचा आजार जास्त ट्रीट कसा व्यवस्थित व्हावा याच्यावरती फोकस असतो आणि नातेवाईकांना किंवा पेशंटना बऱ्याचदा, मी सगळ्यांचं म्हणत नाही असं, त्यांना कसं ट्रीट केलं जातं ॲज ए पर्सन किंवा त्यांचा इगो कसा सॅटिस्फाय केला जातो
त्यांनी जे शोधून काढलेलं गुगल ज्ञान किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ह्याला कसं आपण उत्तर दिलं जातं याच्यावरतीच त्यांचा फोकस असतो खरं म्हणजे. आणि हे फार स्ट्रेंज आहे आजकालच्या युगामध्ये. कारण की कुठलंही हिलिंग असतं ना, ते हिलिंग हे पार्टनरशिप आहे. म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटची असते प्लस पेशंटच्या सहकार्याची सुद्धा असते. आणि त्या सहकार्यामध्ये फक्त आम्ही दिलेल्या सूचना आहेत ते त्याने पाळायच्या हे तर आहेच आहेत, औषधं घ्यायची, परंतु त्याचा माइंडसेट आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती असेल की विश्वास असेल तर आपण अंगारा लावला तरी सुद्धा दारू सुटतं, बरोबर. आणि विश्वास नसेल तर आपण अमृत दिलं ना तरी ते उलटून पडतं. अशा गोष्टी आहेत इथे. त्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये मला बहुतेकदा आम्ही बॅकफूटवरती जातो, नमस्कार करतो आणि काही न बोलतो, आम्ही बोलत नाही. अगदीच फार सिच्युएशन असेल तर मग पोलिसांना काही वेळेला फार क्वचित प्रसंगी आपल्याला बोलवावं लागतं तिथे. जास्त करून इगो सॅटिस्फाय होण्यासाठी वैद्यकीय एस्टॅब्लिशमध्ये जे काही राजकीय लोक येतात, स्वतःचे काय ते पोस्टर्स लावलेले वेगवेगळ्या गल्लीतले सगळे भाई लोक येतात, त्यांचा त्रास खरंच जास्त होतो. आणि तो आम्हालाच नाही, आमच्या स्टाफला होतो आणि सगळ्यांना होतो. पण त्याचा आम्ही सगळा प्लॅन केलेला आहे. असं काही झालं की काय कोणी काय करायचं ह्याचा मी ड्रिलही घेतो, हे खरं सांगायला नको, पण असं आम्ही कम्प्लीट केलेलं आहे तसं. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही क्रिटिकल सिच्युएशन्स दोन्ही, भले मेडिकल असो किंवा नॉन मेडिकल असो, हँडल करतात. Yeah. दॅट्स रिअली ग्रेट अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल आवर बिझनेसमॅन ओव्हर हिअर, सर. थँक्यू फॉर दॅट ऑल्सो. सर, कुठलाही बिझनेस असो किंवा एंटरप्रेन्योर असो, तर त्याला त्याची टीम बिल्ड करावीच लागते. तर तुम्ही ही तुमची टीम कशी बिल्ड केली? हे कुठलंही सक्सेस हे टीमचंच असतं नेहमी. म्हणजे सांगायचं झालं तरी जरी आपण ऑपरेशन थिएटरमध्ये बऱ्याचदा सर्जनला जास्त फोकस असतो, परंतु हे पेशंट सेंट्रिक आहे सगळं. पेशंटला काय पाहिजे याच्यावरनं आपण टीम बिल्ड करताना असं करतो की ह्या माणसाचे एक माणूस समोर आलेला आहे की त्याला शिकवायचं आहे, तर त्याला शिकण्याची इच्छा आहे की नाही, त्या ह्याच्यात ॲटलिस्ट बेसिक कॉम्पिटन्सी आहे की नाही, हे त्याच्याविषयी झालं. पण आपल्याला काय पाहिजे हे त्याला कळण्यासाठी त्याचे रेग्युलर आपण त्यांना ट्रेनिंग सेशन घेतो. ट्रेनिंग सेशन असे असतात की अगदी साधं ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारा माणूस असेल तर ह्या ऑपरेशनला तू ही इन्स्ट्रुमेंट्स लागतात की तुम्हाला दाखव, ती कशी ठेवायची, ती पण सिक्वेन्स असतो त्या प्रत्येकाचा, ते रेडी आहे की नाही. आणि समजा बॅकअप प्लॅन जो म्हणालो की ते ड्रम्स रेडी आहेत की नाही, ते सुद्धा ऑटोक्लेव्ह केलेले रेडी आहेत की नाही. नंतर ॲनेस्थेशियासाठी जी काही इमर्जन्सी मेडिसिन्स जी काही वापरली गेलेली आहेत ती बरोबर वेळच्या वेळी झाली की नाही, ही चेकलिस्ट असते. प्रत्येकाची चेकलिस्ट असते. म्हणजे हे कसं आहे की यू कॅन कम्पेअर विथ द पायलट चेकलिस्ट, की हे करा हे करा हे करा. बऱ्याचदा वाटतं हे कशाला विचारायचं आहे आपल्याला, पण हे आहे, हे चेकलिस्ट आहेच आहे. अतुल गवांदेचं पुस्तक आहे त्याच्यावरती चेकलिस्ट म्हणून. खरोखर वाचण्यासारखं आहे ते. त्यांनी मेडिकल फील्डवरतीच लिहिलेलं तिथे आणि त्यांनी चांगलं इलॅबोरेट केलं आहे. ते आपण इथे बऱ्याच वर्षांपासून चालू ठेवतो आणि त्यामुळे व्हायचे जे काय कॉम्प्लिकेशन्सचे जे प्रॉब्लेम्स असतात ते खूप कमी होतात तिथे. हे कोऑर्डिनेटर असतं. म्हणजे त्या ऑपरेशन्स करत असताना बरीच वर्ष काम करणारा समजा ॲसिस्टंटने काही सजेस्ट केलं तर हे मी ॲटलिस्ट ऐकायला पाहिजे. का ऐकायला पाहिजे की कदाचित ते व्हॅलिड पण असू शकेल. आय मे ऑर मे नॉट चूज टू डू दिस बिकॉज आय नो आय हॅव लर्न मच ॲट डिफरंट लेवल, पण नक्की ऐकायला पाहिजे कारण त्याचा फायदा नक्की होतो त्या ठिकाणी. आणि हे कुठल्याही गोष्टीत दिस अ टीम. म्हणजे त्याच्यामुळे एखादं ऑपरेशन सक्सेस झालं ना तर हे झाल्यानंतर प्रत्येक वेळेला मी आता, कारण माझा मुलगाही सर्जन आहे, प्रत्येकाला थँक्स देतो ऑपरेशन टीममधल्या मेंबर्सना, कारण हे सगळ्यांचा हा एफर्ट्स असतो म्हणून. तर टीम हे करताना रेग्युलर त्यांचं ट्रेनिंग करतो आणि त्याच्यामध्ये इतके छान सगळे तयार होतात की त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम्स नॉन ऑपरेटिव्ह टीमसाठी जो असतो त्यासाठी आम्ही रेग्युलरली कम्युनिकेशन स्किल्सचे आम्ही सेशन्स घेतो. आणि आता वर्षातनं 2दाच होतात, पण पूर्वी खूप अगदी नियमितपणे घ्यायचो. आणि त्यांना समजा एखाद्याचं भांडण झालं रिसेप्शनच्या तिथे, तर का झालं
त्याच्यानंतर मुद्दाम त्यांना बोलावतो. त्याचं झाल्यानंतर सगळ्यांसमोर मी माझ्या स्टाफला नेहमी प्रोटेक्ट करतो आणि नंतर सांगतो की समजा उद्या हीच परिस्थिती आली, माणूस असाच वागला, तर व्हॉट वर्ड्स यू वूड चूज टू रिस्पॉन्ड. आणि मग ते चॉईसेस असतात. मग त्यांनी किंवा तिने ते चूज केल्यानंतर मी वेगळा रिस्पॉन्स देतो ॲज दॅट पर्सन. मग अशा पद्धतीने ते एकेकालाचं ट्रेनिंग देत गेलं की ते टीम चांगली कोहेझिव्ह होते. बिसाइड्स या टीम बिल्डिंगमध्ये आपली व्हॅल्यू सिस्टीम खूप चांगली पाहिजे आणि व्हॅल्यू सिस्टीम खरोखर चांगली आहे. त्याच्यामुळे मी सांगतो, त्याच्यामुळे खूप एकत्र येतात. मग एकदा म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आदिवासी पेशंट आला होता आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा आम्ही डिसाईड केलं की यांना फ्री ऑपरेशन द्यायचं, ऑपरेशन करायचं. तसं त्यांना सांगितलं की आपण आपल्याकडचंच वापरूया सगळं, त्यांच्याकडे नाही आहे, आपण करायचं ते. तर केलं वगैरे. तर तेव्हा नंतर मला दुसऱ्या दिवशी असं कळलं की त्या कपलकडे आदिवासी जेवायचं काही नव्हतं. तर ह्या माझ्या स्टाफने त्यांच्या डब्यातलं त्यांना शेअर केलं होतं. क्या बात आहे. वा. सो इनफॅक्ट दॅट इन्स्पायर्ड माय वाईफ की त्यांनी आता सगळ्या हॉस्पिटलचे जे पेशंटमधना सगळ्यांना कॉम्प्लिमेंटरी फूड चालू केलं अरे वा. त्याच्यानंतर. वा, छान. म्हणजे हे कसं हे कॉन्टेजियस असतं टीम एफर्ट. म्हणजे ही व्हॅल्यू सिस्टीम एक असली की सगळेजण. आमच्याकडे ॲट्रिझल रेट फार कमी आहे, फारच कमी आहे. म्हणजे काही काही वर्ष काही काही जण माझ्याबरोबर 35-35 वर्ष काम करत आहेत, काही 25 वर्ष काम करत आहेत. सो वी आर हॅपी विथ दॅट. छान. कंटेजियस इन अ डिफरंट वे असं तुम्ही सांगितलं. Yeah, कारण yes. कंटेजियस म्हटलं की जरा एक वेगळा अर्थ लागतो, पण कंटेजियस इन अ डिफरंट वे खूपच छान सांगितलं तुम्ही. आणि बिईंग अ पेशंट लिसनर हे पण किती महत्त्वाचं आहे हे त्याच्याने कळतं. यू शुड नो अबाउट युअर स्टाफ ऑल्सो. त्यांचं पण आपण ऐकून घ्यावं. सो हे पण एक चांगलं टेक आहे सर तुमच्या ह्याच्यातनं. सर आत्ता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की तुम्ही ग्रॅटिट्यूड देता म्हणून सगळ्यांना थँक्स म्हणता ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाचा पण उल्लेख केला जो एक नामवंत डॉक्टर आहे. तर मला एक नक्की जाणून घ्यायला आवडेल की ते जे डॉक्टर झालेत तर वॉज इट बाय हिज चॉईस ऑर बाय फोर्स ऑफ फादर? व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. हे आमच्या डॉक्टरांच्यामध्ये खूप डिस्कशन्स होतं. कारण की आत्ता तरी आपल्याकडे सगळीकडे प्रायव्हेट नर्सिंग होम्स आहेत तिथे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट असते आणि काही वेळेला डॉक्टरांना वाटतं आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं आणि काहींना वाटतं की अजिबात होऊ नये. मला वाटतं हे सगळं हे आपण किती कनेक्टेड असतो आपल्या मुलांशी. मी काही गोष्टी सांगतो की प्रॅक्टिस खूप देवाच्या दयाने भरपूर चालू होते. अगदी रात्री 10-11पर्यंत चालायचं. पण एक दिवशी माझं आणि माझ्या पत्नीचं बोलणं झालं की आता सागर 7वीत आलेला आहे. तेव्हा नेक्स्ट डेपासनं मी संध्याकाळी 7 वाजता घरी जायला लागलो. आणि दॅट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आय एव्हर डन इन माय लाईफ. क्या बात आहे. आणि त्याच्यावर म्हणजे लहान मुलगी ते होती, त्याच्यावर पहिल्यांदा मी आल्यानंतर तो एकदम हे झालं की का बा मी अभ्यासाला बसलो की नाही बघायला आलोय काय. पण तसं काय नव्हतं. म्हटलं तुला पाहिजे तू कर, आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू. हे एक इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट असं नाही, पण मला हे अतिशय गरजेचं होतं आणि ते सुदैवाने ते आमच्याकडनं झालं. दुसरी गोष्ट असं ऑब्झर्वेशन माझं आहे की ज्यांचे आई वडील त्यांच्या व्यवसायामध्ये अतिशय सॅटिस्फाईड आहेत आणि सॅटिस्फाईड असल्यानंतर ते त्यांच्या मुलांना दिसतंय की सॅटिस्फाईड आणि कितीही संकट आली तरी ते म्हणतात नाही नाही तरीसुद्धा माझा व्यवसाय चांगला आहे, माझा बिझनेस चांगला आहे. त्यांची बहुतेकदा नेक्स्ट पिढी बाय चॉईस तो व्यवसाय निवडते. इनफॅक्ट आमच्या दोन्ही मुलांना आम्ही असंच एक्सपोजर दिलं होतं की तुम्हाला पाहिजे ते घ्या, तुम्ही चूज करा तुम्हाला काय करायचं तिथे. पण फायनली दे चोज दिस मेडिकल फील्ड. फॉर्च्युनेटली दे गॉट द मेडिकल फील्ड आणि मोस्ट फॉर्च्युनेटली म्हणजे ह्या सेटअपसाठी जे ऑर्थोपेडिक सेटअपसाठी माझ्या मुलाला सुद्धा ऑर्थोपेडिक ब्रांच मिळाली आणि त्याच्यामुळे दॅट कंटिन्यूड विथ दॅट. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की आपण समजा मिस सॅटिस्फाईड नाही माझ्या बिझनेसबद्दल काय चाललं आहे असं म्हणत गेलो तर तो नक्कीच नाही येणार ना. म्हणजे आपणच आपल्याला डिस्कार्ड करतोय तिथे. आय थिंक दिस थिंग्स प्रॉबेबली हेल्प्ड. बाय फोर्स
मी त्याला फोर्स नाही केलं नक्कीच. पण त्यांनी बाय चॉईस तो गेला, पण तो इथे हेच प्रोफेशनमध्ये आला याविषयी मला खूप आनंद आहे. कारण की जी काय व्हॅल्यू सिस्टीमची लिगसी आहे आणि जो काय ट्रस्ट डेव्हलप झालेला आहे तेच त्याला तो कॅरी फॉरवर्ड करू शकतोय त्याच्यामुळे. सर, हे नक्कीच शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं, की भले बिझनेसमॅन असो किंवा एखादा डॉक्टर असो, की त्यांनी आपला जो व्यवसाय आहे तो इतका चांगला करावा की त्याची जी पुढची पिढी आहे, त्याची जी मुलं आहे, त्यांना त्याच्याबद्दल आपोआप उत्सुकता निर्माण व्हावी. त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी आपल्याला शिकायला मिळते, काहीतरी त्यात नवीन करायला मिळेल ह्याची त्यांना जाण असली पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हटलं तसंच बाय फोर्स करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. खरं. सो थँक्स फॉर दिस युअर ओपिनियन. आणि ज्या प्रकारे तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन केलं याच्यामध्ये, ते नक्कीच आम्हा सगळ्यांना शिक्षण घेण्यासारखं आहे. सर, तुमचा मुलगा, तुमची मुलगी दोन्हीही डॉक्टर आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तर एक पिढीचा जवळजवळ फरक आहे हा. तर तुम्ही तुमचं नॉलेजमध्ये अपडेटेड कसं राहता, किंवा आता जे काही नवीन मेडिकल फील्डमध्ये होतं आहे, नवीन प्रकारचे औषधं, नवीन प्रकारचे ट्रीटमेंट्स, तर ह्याच्याबद्दल तुम्ही अपडेटेड कसे राहता? हे मला वाटतं प्रत्येकाने हे करायलाच पाहिजे. म्हणजे मी MS झालो 83 साली, 1983 साली. पण प्रत्येक वेळेला मी ॲट दॅट टाइम आय डिसाइडेड की दर 6 महिन्यांनी एक एक्स्ट्रा स्किल माझ्याकडे यायला पाहिजे. त्याच्यामुळे वेगवेगळे वर्कशॉप्स, हँड्स ऑन वर्कशॉप्स असतात आमचे सर्जरीचे, किंवा सेमिनार्स असतात, किंवा काही कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा असं ट्रेनिंग मिळतं, किंवा बाय चॉईस सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या चांगल्या सेंटरला जाऊन एखाद्या सर्जन बरोबर तुम्ही काम करू शकता. या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत तिथे. त्याच्यामुळे असं झालेलं आहे की आत्ता ह्या क्षणाला जवळजवळ म्हणजे मी जे काही शिकलो त्या सर्जरीज फक्त 5% आहेत आणि 95% या सगळ्या नवीन सर्जरीज ह्या आत्मसात केलेल्या आहेत तिथे. आणि त्याच्यामुळे ते नक्की चांगले रिझल्ट ओरिएंटेड आहेत. आणि हे अपडेट व्हायला लागतं, पण हे इतकं मोठं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा सागर माझा मुलगा ऑर्थोपेडिक झाला, त्याच्यानंतर पुढच्या ट्रेनिंगसाठी तो UK ला गेला. जसा मी US ला गेलो होतो, USA ला आणि ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, त्यानुसार त्यांनी आणखीन काही त्यांनी आत्मसात केलं जे मी नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन वेगळी व्हॅल्युएशन झाली. मला वाटतं की हे दर 6 महिन्याला एक ॲडिशनल स्किल आत्मसात करणं ही त्याची की आहे. हे सर्जिकल स्किल्सबद्दल झालं. मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आमची जास्त स्पेसिफिक आणि प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये आहे. आणि जी लोकांना कळत नाहीत, लोकांना वाटतं की ऑपरेशन थिएटरचे चार्जेस म्हणजे काय आहेत, पण जेव्हा 2 कोटीचे एवढे फक्त ऑपरेशन थिएटरमधले इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यामुळे आपण प्रिसिजन देऊ शकतो तिथे. तर ती बाय चॉईसच आपण केलेली आहे तिथे. आणि तिसरी गोष्ट अबाउट फार्मास्युटिकल, इथे एक रूल ठेवला होता की नथिंग टू लर्न फ्रॉम फार्मास्युटिकल इंडस्ट्री ॲट ऑल. त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ज्या कॉन्फरन्समध्ये डिस्कशन्स होतात, किंवा FDA च्या साईट्स असतात, किंवा बाकीचे जे रेग्युलर काही जर्नल्स असतात, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये यायच्या अगोदरच याची सगळी कल्पना आम्हाला असते. आणि आता आजकाल ते डिजिटल कम्युनिकेशन खूप इझी झालं आहे, त्यामुळे खूप चांगली माहिती अगोदर आलेली असते. त्याच्यामुळे समोर आलेला जे काय प्रॉडक्ट आहे ते कसं वापरायचं ते सुद्धा आपल्या ह्याच्यासाठी, आपल्या भारतीय लोकांसाठी कसं मॉडिफाय करायचं, किती डोसेजेस, हे सुद्धा त्यानुसार आम्ही ठरवतो. आणि दॅट्स हाऊ वी अपडेट फार्मास्युटिकल नॉलेज ऑल्सो. अच्छा, म्हणजे ऑलवेज रिमेन इन लर्निंग मोड, हे थोडक्यात आपण नेहमी राहायचं. इट इज एक्साइटिंग, इट इज रिअली एक्साइटिंग. डेफिनेटली. सर, आत्ता बोलता बोलता आपला जो विषय झाला तर बिझनेसच्या बाबतीत, तर जनरली असं होतं की एंटरप्रेनर आणि ब्राह्मण हे हँड इन हँड कधी होत नाही असं लोक म्हणतात. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? एंटरप्रेनरचं मला वाटतं माझी कन्सेप्ट अशी आहे की डेव्हलपिंग प्रॅक्टिस किंवा डेव्हलपिंग बिझनेस फॉर एंटरप्रेनर इज इक्विव्हॅलंट टू डेव्हलपिंग ट्रस्ट. ओके, ॲब्सोल्युटली. आणि हे ट्रस्ट डेव्हलप करण्यामध्ये BBN खूप चांगलंच आहे तिथे. तर त्याच्यामुळे हे करण्यासाठी माणूस कसा पाहिजे, ज्याच्याकडे आपण गेल्यानंतर तो ऑनेस्ट पाहिजे,
त्याची इंटिग्रिटी खूप चांगली पाहिजे, तो त्याच्यामध्ये नॉलेजेबल पाहिजे आणि त्याचा तोटा होत असेल तरीसुद्धा तो चांगला ॲडवाईस देणारा पाहिजे. आता मला वाटतं हे सगळे गुण आपल्या ह्याच्यामध्ये आहेतच. आणि कोणाला नको असतो असा माणूस. म्हणजे माझ्याकडे अगदी अट्टल गुन्हेगारांपासनं अट्टल राजकारण्यांपासनं सामान्य माणसे सगळेजण येतात तिथे. त्यांना सुद्धा चांगलाच डॉक्टर पाहिजे असतो तिथे. तसंच चांगला एंटरप्रिनर सुद्धा सगळ्यांनाच पाहिजे असतो. इन अदर वर्ड्स की असं म्हणतात ना की डॉक्टर आणि शिक्षक हे चांगले पाहिजे आणि कोणी कोणाला फसवायला नको, सगळे समाज म्हणतो. बरोबर. पण समाजाला हे कळायला पाहिजे की सगळेच बिझनेसेस करणारे असेच चांगले पाहिजे तिथे, येस, डेफिनेटली. की ज्यांची इंटिग्रिटी आणि ऑनेस्टी चांगली आहे तिथे. म्हणजे मला अगदी आठवतं की मला एक दोघांनी मुद्दामून येऊन सांगितलं होतं की आम्ही ब्राह्मण डॉक्टर का चूज करतो, कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुझं डॉक्टर किंवा CA काय असेल तर तो तू ब्राह्मण निवड म्हणून. हे त्यांचा अनुभव आहे तिथे. आम्ही फक्त ह्या इथे नमूद करू इच्छितो तिथे. अच्छा. पण मला वाटतं दिस इज नथिंग लाईक दिस की आपल्याला कुठल्या रिझर्वेशनमुळे आपण पाठीमागे जातो आहे किंवा आपल्या काही डिस्क्रिमिनेशन होतं आहे. आणि तो ओपराने एकदम खूप चांगलं लिहिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट आहे तिचं की देर इज नो डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट एक्सलन्स. क्या बात आहे. आणि मला वाटतं दिस इज शुड बी द थीम. डेफिनेटली. आणि याच्यामध्ये मग आपल्याला बिझनेस डेव्हलप करणार, प्रोफेशनल व्यवसाय डेव्हलप करायला आपल्याला काही इश्यूज यायला नको अजिबात. सर, मेडिकल फील्डमध्ये तुम्ही एवढे बिझी असून सुद्धा तुम्ही सामाजिक उपक्रमासाठी वेळ कसा देऊ शकला किंवा कसा देताय अजूनही? मला वाटतं वैद्यकीय क्षेत्र हे सामाजिक जाणीव घेऊनच आलेलं आहे. म्हणजे मला तर वाटतं की पहिल्यांदा एक ह्युमन चांगला पाहिजे कुठलाही डॉक्टर म्हणून तिथं. तुम्ही समजा बघितलं तर कुठलेही क्लब घ्या, मोठे लायन्स क्लब घ्या, रोटरी क्लब घ्या, त्यांचे जे जे काय सर्व्हिसेस चालतात ते मेनली डॉक्टर रन करतात त्या ठिकाणी. त्याच्यामुळे हे आपल्या पेशंटला, आपण पेशंट समोर आला त्याला आपण काहीतरी चांगलं करू शकतो, पण त्याच्याकडे ते द्यायला तेवढे पैसे नाहीत, मग काय करायचं? आपल्याला तर करायलाच पाहिजे. आत्ता काही काही स्कीम्स येत आहेत, त्याच्या अगोदर काही स्कीम्स होत्या का? नव्हत्या. तर तशा त्या पद्धतीने चालू झालं. ह्याला कारण म्हणजे आईवडिलांचे संस्कार हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त 10 पावलं पुढे असणारी माझी पत्नी डॉक्टर मृणाल, हे मला खरं वाटतं. म्हणजे की मला काम करण्याची पॅशन आहे, पण त्याला कम्पॅशनची जोड तिने दिलेली आहे. क्या बात आहे. आणि त्यामुळे हे पहिल्यापासून असं पुढे होत गेलं. व्हिक्टर फ्रँकलचं एक पुस्तक आहे, मॅन सर्च फॉर मिनिंग. तर ह्याच्यामध्ये त्यांनी लॉन्जिटिव्हिटीचं एक सर्वे पण दिलेला आहे तिथे. त्याच्यात असं आहे की जे जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात जे 80+ आहेत पण खूप ॲक्टिव्ह आहेत, तर त्यांच्यामध्ये 3 फॅक्टर्स कॉमन होते. एक म्हणजे ते जेवढं पाहिजे तेवढंच जेवायचे, ते भरपूर चालायचे ओके. आणि प्रत्येक जण सामाजिक कामामध्ये इन्वॉल्ड आहे. त्याचा अर्थ काय की ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींमध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याकडनं काही नको आहे त्या ठिकाणी आपण इन्वॉल्व होतो, तर त्याचा आनंद खूप असतो. म्हणून सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर मग वनवासी कल्याण आश्रम याच्यामध्ये आलो आणि त्याच्यामध्ये आपण खूप काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हे मला कळलं. मग आरोग्य रक्षक तेव्हा तर जेव्हा जवाहरला मी कॅम्पमध्ये सहभागी झालो होतो सर्जन म्हणून 85 साली, तेव्हा जनकल्याण समिती तिकडच्या आरोग्यरक्षक तिकडच्यांना झोळीमध्ये घेऊन यायचे. त्यांना ऑपरेट करून पुन्हा घेऊन जायचं झोळीमधनं. फॉलोअपला मी जायचो तेव्हा ते पुन्हा झोळीतनं आणायचे. अशा लोकांसाठी मग ही आरोग्यरक्षक जी काही यंत्रणा कल्याणाश्रमाची झाली त्यांच्या ट्रेनिंगमध्ये मी इन्वॉल्ड होतो आहे. आणि असंच हे वेगवेगळी कामं अशी चालू झाली तिथून. त्याच्यामुळे हे खूप समाधानी आहे, समाधान देणारं आहे. आपण ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये हा एकटा नसतो, आपण एकच. आपण फक्त परफ्यूम वापरला आणि बाहेर सगळं दुर्गंधी आहे तर त्याला काही बॅलन्स म्हणत नाही तिथे. आपण खूप पोट भरलेलो आहोत आणि आजूबाजूला उपाशी आहेत, त्यालाही बॅलन्स म्हणत नाही आपण. वी आर पार्ट ऑफ द युनिवर्स. त्याच्यामुळे आपलं
ते काही वेगळं काही काम नसतं, हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने करायला पाहिजे आणि बरेच जण करतात, हे पण मला माहिती आहे तिथं. सर, सोशल कामातनं मिळणारा आनंद हा काही वेगळा असतो हे तुम्ही आत्ताच सांगितलं. अगदी सेम धर्तीवरती एक सोशल कन्सेप्ट म्हणून आपली ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल जी आहे, ती आमचे जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत श्री श्रीपाद कुलकर्णी सर यांनी 2012 साली स्थापन केली. याचा उद्देश फक्त सामाजिक कार्य असाच आहे की ज्याच्यामध्ये लोक एकत्र येतात, नेटवर्किंग करतात आणि एकमेकांना बिझनेस देतात. तर मला वाटतं हे पण एक चांगलं फोरम आहे की ज्याच्यामधनं आपल्याला एकमेकांना बिझनेस देता येतो इन सोशल बॅकग्राऊंड. नक्कीच हे खूप चांगली कन्सेप्ट आहे. म्हणजे मला आठवतं श्रीपादने जेव्हा चालू केली तेव्हा मला खूप आनंद झाला होता, पण तेव्हा थोडीशी एक धास्ती अशी होती की सगळे इंटलेक्च्युअल्स लोक एकत्र येऊन असं काही काम करू शकतील का. पण मला वाटतं त्यांनी प्रयत्नांनी खूप चांगलं हे वाढवलेलं आहे, हे अगदी अभिमानास्पद आहे आणि हे व्हायलाच पाहिजे होतं. त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचे खूप हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. सर, आषाढी वारी, कार्तिकी वारी या वाऱ्या तर आम्ही ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, पण निर्मल वारी ही एक नवीन कन्सेप्ट आहे, तर ह्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. जरूर सांगतो. म्हणजे हे कन्सेप्ट असा झाला, खरं म्हणजे 2000 साली आम्ही काही अगदी काही सख्खे मित्र आणि मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र आलो आणि पंढरपूरच्या धर्तीवरती आपण वारीला, इथे जे निवृत्तीनाथ यात्रेला वारकरी येतात त्यांना आपण मोफत औषधं द्यावी हा कन्सेप्ट आपण चालू केला. तिथे पहिल्यांदा सर्वे केला आणि 2005 आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला 15-16 जण होतो, पण पहिल्या दिवशी जेव्हा घेऊन गेलो तेव्हा 3 तासामध्ये ती औषधं संपली. असं दरवर्षी आम्ही ती डबल ट्रिपल करत गेलो. म्हणजे किती गरज होती बघा तिथे त्या ठिकाणी. ते करताना ह्याचा सर्वेही वेगवेगळ्या पद्धतीने केला. म्हणजे अगदी कुटुंब नियोजनापासून डिमॉनिटायझेशनपर्यंत या सगळ्याचा आम्ही त्या सर्वे करत होतो. तर अशा पद्धतीने त्यांना दिंडी प्रमुख आपल्या दिंडीमधल्या लोकांना बाहेर PHCला सुद्धा जाऊ देत नाही, कारण की ते वाट चुकतील. ते एवढे दमून भगून आलेल्यांना दुखणं, ताप किंवा डायरिया ह्याचे काही औषधं फ्री द्यावी यासाठी आम्ही तसा डिझाईन केला आणि ते संपूर्ण आपल्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेमध्ये आमचा ग्रुप जायला लागला. त्याच्यामध्ये 30-40 आपले वनवासी कल्याण आश्रमाचे आरोग्य रक्षक असायचे आणि 30-40 नगरातले आपले सगळे मित्र परिवार असायचा आणि अजूनही चालत होतं तिथं. असे झाले की 2016ला असंच करताना माझ्या पत्नीने विचारलं काय कसं आता सगळे औषधं वगैरे झाली ना सगळे, तर तुम्ही आम्हाला औषधं देता, सगळं देता, पण तुम्ही बघता का म्हणे. एक आजी म्हणाली की इथे कोणी तरुण मुली येत आहेत का बघा, कमी प्रमाण होतं आहे. म्हटलं का होतं असं. त्यामुळे इथे संडासाची सोय नाही आहे, तर ते येणार कसे तिथे. म्हटलं मग म्हणे पुरुष माणूस जाऊ शकता, पण बायका आम्ही 3-3 दिवस खात पित नाही, कारण की आम्हाला जायला नको म्हणून. आणि दॅट हिट व्हेरी हार्डली. म्हणजे हे आम्हाला ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं 2016ला आम्ही. नंतर जेव्हा संपल्यानंतर आमची एक मीटिंग होते, बैठक असते इमिजिएटली त्याच दिवशी, तेव्हा ठरवलं की ह्याच्यासाठी आपण काहीतरी काम करायचं. तेव्हा आम्हाला ऑलरेडी माहिती झालं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आषाढ वारीच्या ह्याच्याला या पद्धतीने त्यांनी ऑलरेडी काही चालू केलेलं आहे. मग त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याकडनं काही नो हाऊ घेतली, नंतर टीम तयार झाली इथे. त्यातले 30-40 जण आम्ही यवतला आषाढ वारी चालू असताना जाऊन आलो. ते बघितलं काय कसं करायचं. तिथे आम्ही हिंडलो की माऊली तुम्ही संडास वापरा, हे करा, असं की ते आपल्या मनातली तरी ती काही भीती किंवा लाज जायला पाहिजे याच्यासाठी. आणि मग शासनाच्या पाठीमागे लागलो आणि इतकं अप्रतिम कोऑर्डिनेशन झालं. शासनाचे तेव्हाचे जे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूपच सहकार्य केलं आणि हे ऑफिशियलीच कन्वर्ट झालं की ते करायचं. पण आता आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहेत, म्हणजे आहेत, संडास मिळतील, पण त्यांनी वापरायला पाहिजे ना. तर ते करण्यासाठी जवळजवळ पहिल्या वर्षी 2017ला 2800 स्वयंसेवक त्या ठिकाणी 2 दिवस सगळ्या लोकांना विनंती करायला होतं की तुम्ही रात्री, कारण की रात्री जातात ना टॉयलेटला,
तुम्ही बाहेर जाऊ नका, हे वापरा, असं करा. कारण की ते जे काय सरकारकडनं जे टॉयलेट लावले गेले होते आणि हे अप्रतिम समाधान त्यावेळेस होतं. तेव्हा तशाच काही त्या आजींना तर आम्हाला भेटल्या नाहीत, पण काही आजींनी येऊन पुन्हा सांगितलं की आम्हाला जेवणाचं दान आम्हाला नेहमी मिळतं, नंतर बाकीचं सगळं दान मिळतं, पण आम्हाला स्वच्छतेचं दान आम्हाला या इथे मिळालेलं आहे. सो दॅट वॉज व्हेरी टचिंग. सायंटिफिक डेटा बघितला तर पहिल्या वर्षी 6 लाख लिटर मैला तिथे कलेक्ट झाला होता. तरीसुद्धा आम्ही संपूर्ण ठिकाणी पसरलेलोच नव्हतं, संपूर्ण पुरेसं नव्हतं. त्याचा अर्थ असा की 6 लाख लिटर दरवर्षी रस्त्यावरती पडायचा आणि वारकरी लोक पुण्याबरोबर रोगराई बरोबर घेऊन जात होते. असा डेटा आता पंढरपूरचा पण आहे आणि आपल्याकडचा पण आहे की 75% डिसीज बर्डन कमी झालेलं आहे. दॅट इज समथिंग अमेझिंग. आणि ते हे पुढे असं चालूच राहिलेलं आहे आता, आणि हे खूप समाधानकारक आहे. आणि तिकडनं आता लोकांकडनं आता खूप सहकार्य मिळतात. दिंडीप्रमुख स्वतःहून आम्ही त्यांना सांगतो, त्याच्याबरोबर कचरा आणि व्यवस्थापन आपण त्यांना देतो की काळी बॅग घ्या, तुम्ही सगळे कचरा ह्याच्यात ठेवा, बांधून ठेवा, नंतर म्युन्सिपाल्टी उचलून जाईल. त्याच्यामुळे तिकडच्या लोकांना जे पूर्वी 2-2-3 आठवडे त्र्यंबकेश्वर सोडून राहायला जायचं बाहेर, ते तिथेच राहतात आणि तिकडची पण रोगराई कमी झालेली आहे. वारी खरंच निर्मळ झालेली आहे. आणि हे पण ही निर्मळ वारी ही संकल्पना पहिल्यांदा आषाढी यात्रेची होती पंढरपूरच्या. ती आम्ही या ठिकाणी थोडी मॉडिफाय करून पण खूप चांगली त्या ठिकाणी राबवली आणि चालू आहे ती. मस्तच आहे सर ती. त्याच्यावरनं तुम्ही हे निर्मल वारीच्या उद्देशानं का होईना पण एक अगदी अशी गोष्ट टच केली की जी प्रत्येक बिझनेसमॅनला पण सुद्धा कामाची आहे. ती म्हणजे आपण जे देतो, जे आपण आउटपुट देतो, तर त्या आउटपुटचं एक्झॅक्टली उपयोग काय आहे किंवा त्याच्यात सुधारणा पाहिजेत का. आता जसं तुम्ही त्या आजीवरांचं उदाहरण सांगितलं की हे तर तुम्ही केलं, पण ह्याचं काय, तर कस्टमरला आपल्याला एक्झॅक्टली काय दिलं पाहिजे, तर हे पण त्याच्यातनं अजून कळलं. अगदी खरं आहे. सर, सामाजिक उपक्रमाअंतर्गत तुम्ही डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेशी पण निगडीत आहात, की ज्याच्यामध्ये एकदा आपण बोलताना सांगितलं होतं की तुम्ही इराक, सिरिया या ठिकाणी पण तुम्ही बरंच समाजकार्य केलेलं आहे. तर ह्या उपक्रमाअंतर्गत आपण काय काय केलं, तर ह्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ओके. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स म्हणजे मेडिसिन सॉन्स फ्रंटियर यांना शांततेचा नोबेल पुरस्कार 1999 साली मिळाला. तेव्हा मला वाटलं की संस्था डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स काय आहे. दे आर स्टार्टेड फॉलोइंग इट. तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा भारतामध्ये त्याची एक शाखा चालू झाली दिल्लीला, ऑफिस, तेव्हा मी त्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स दिलं, त्याची माहिती करून घेतली. त्याचं चार्टर फार सुंदर आहे खरं. ते असं आहे की टू गिव्ह मेडिकल एड टू द नीडी पर्सन फाउंड इन नॅचरल or man-made disaster, irrespective of race, religion, country, sex, म्हणजे there is no discrimination at all. म्हणजे हे खरं आपल्या संस्कृतीशी अगदी कनेक्टेड आहे तिथे. बरोबर. हे काय नवीन नव्हतं की एखाद्या सामाजिक कामामध्ये, पण तरीसुद्धा असं वाटत होतं की हे अजून मी माझ्यासाठी करतोय, माझ्या देशासाठी करतोय. असं कधी काही करता येईल का की आपण काही दिलं आणि मागे न वळता आपण मागे न बघता निघून जाता येईल. प्लस याच्यामध्ये मला एक खूप चांगलं चॅलेंजिंग वाटलं की माझ्या सर्जिकल स्किल्स मला खूप चांगल्या रीतीने वापरता येतील. ते सिलेक्शन वगैरे झालं आणि तेव्हा नंतर मग जेव्हा ते त्या गरज असते तेव्हा ते बोलावतात. तर 2014 साली सिरियामधले जे काही युद्धग्रस्त होते त्यांच्यासाठी, 2016 मध्ये येमेनमध्ये म्हणजे जिथे सिव्हिल वॉर चालू होतं तिथे पण, आणि 2018-19 ह्याच्यात डिसेंबर जानेवारी याच्यामध्ये मी मोसूल जी आयसिसची राजधानी होती इराकमध्ये, त्या ठिकाणी मी ह्या वेगवेगळ्या मिशनवरती गेलो होतो. तिथे फार इंटरेस्टिंग होतं की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या एकमेकांशी लढणारी माणसंसुद्धा तिथे यायची, कारण की त्या ठिकाणी दुसरं 200-300 किलोमीटरच्या परिसरात मेडिकल सर्व्हिस देणारं कुठलंही सेंटर नव्हतं.
आणि मी एकटाच सर्जन, म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून. त्यावेळेस जनरल सर्जन वेगळ्या देशातले आलेले असायचे तिथे, आणि तिकडच्या लोकांना आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागायचं, ज्याच्यामुळे हे कार्य कंटिन्युअसली चालू राहील तिथे. आणि अतिशय डिस्टर्बिंग असायचे. म्हणजे अगदी एखादा बॉल खेळणारी 2-3 लहान मुलं जेव्हा लँडमाईनवरती येतात तेव्हा कशी उद्ध्वस्त होऊन येतात, किंवा एअर स्ट्राईकमध्ये 8-10 जणांचं एखादं कुटुंब असेल, त्यातले 3-4 जण तिकडेच मेलेले आहेत. ऑन द वे येईपर्यंत आल्यानंतर खूप सिरियस लोक, काही जण 2-3 गेलेले आहेत. आणि नंतर त्यांना जेव्हा रिअलाईज होतं की आपल्या समोर म्हणजे त्यांचं स्वतःचं इनकम्प्लीट बॉडी आहे, नंतर फॅमिलीसुद्धा इनकम्प्लीट झालेली आहे, त्यांनी स्वतः आपण आयुष्यभर कमावलेलं, उद्ध्वस्त झालेलं म्हणजे पास्ट हा स्वतः बघितलेला आहे. आणि परत त्या ह्याच्या युद्धग्रस्त भागात जायचं तर नाहीच, किंवा जायचं की नाही, का निर्वासिताच्या छावण्यात जायचं आहे, म्हणजे भविष्य काही माहिती नाही. असे लोक ज्यांना आपण ट्रीटमेंट देतो आहे, जे आपल्या देशाचे नाही आहेत, आपल्या धर्माचे नाही आहेत, भाषा इंटरप्रिटरच्या माध्यमातून आपण इंटरॅक्ट करतो आहोत, आणि अतिशय लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जेवढी चांगल्यात चांगली ट्रीटमेंट देता येतील इनोव्हेशन्स करून, ती देतो आहे. दॅट इज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब, चॅलेंजिंग वर्क, नॉट ओन्ली फिजिकली अँड राऊंड द क्लॉक चालू असायचं, पण ऑल्सो सायकोलॉजिकली, ज्याच्यामुळे मला भीष्मराज बाम सरांचं मार्गदर्शन खूपच झालं, की जे मी पूर्वी त्यांच्यामुळे करायला लागलो होतं. वेगवेगळी साधना, ती बाहेर बॉम्बचा स्फोट ऐकत असताना सुद्धा आपली सर्जिकल नाईफ कशी स्थिर ठेवावी, यासाठी ती साधना नक्कीच उपयोगी पडली. परंतु हे क्रौर्य बघताना खूप डिप्रेशनही कधी कधी यायची शक्यता असते, की आपण एवढं सगळं आपण चांगलं करतोय, पण एवढं काय आहे तिथे. तरी त्यामध्ये सुद्धा एकमेकांना मदत करणारी माणसं सुद्धा समोर येतात, तेव्हा वाटतं की नाही, अजून माणुसकी जिवंत आहे. हे खूप इंटेन्स एक्सपिरियन्स होता, पण त्याच्याने आपल्याला माणूस म्हणून आपण स्वतःला जास्त लवकर भेटतो. जेव्हा 2 श्वासांमधला अंतर एखाद्या गोळी टाकून देते ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती ब्लेस्ड आहोत. जेव्हा अर्धवट फॅमिली येते तेव्हा मग आपल्याला फॅमिली मेंबर्सची जास्त व्हॅल्यू आपल्याला कळते. आपल्या आपण त्यांना जास्त इंटेन्सली आपण त्यांच्यावरती प्रेम करायला लागतं. मला वाटतं ह्याच्यामुळे त्यांना मदत किती झाली, ती झाली असेल माझ्याकडनं, पण माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलला. दॅट्स हाऊ आय वर्क. सर, हे तुम्ही सांगताना अंगावरतीच जर काटा येतोय, तर तुम्ही प्रत्यक्ष तिथं ऑन फील्ड होता, तेव्हा तर सिच्युएशन अशी असेल की आपले शाहीर रुद्व्यानवी जे आहे, तर त्यांनी जे म्हटलेलं होतं की ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, अशी ती सगळी सिच्युएशन होती. मग तुम्ही तुमचं टेम्परामेंट कूल, काम आणि कंपोस्ट कसा ठेवायचा? एक बेसिकली कन्व्हिक्शन आपलं खूप पाहिजे, की आपण जे करतो ते योग्य आहे तिथे, म्हणजे अनबायस्ड आहे हे, आणि हे मी माझ्यासाठी करत नाही आहे, आणि हे करताना मला आनंद मिळतो आहे. प्लस मला वाटतं आपल्या ज्या संस्कृतीमध्ये जी साधना सांगितलेली आहे ती प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे त्याला मेडिटेशन म्हणतात आजकालच्या नवीन भाषेमध्ये, आणि जी काय असेल ती त्याच्यानीच नक्की मन शांत राहतं, आणि आपल्याला समाधान मिळतं एवढं जाऊन. म्हणजे अगदी प्रॅक्टिस म्हणजे चालू असताना 1.5 महिना संपूर्ण हॉस्पिटल बंद ठेवून, त्यांचं सगळ्यांचं पेमेंट चालू ठेवून, आणि सुदैवाने मला साथ देणारी माझी पत्नी, हिने अगदी खूप मला परवानगी दिली तिकडे जायची, हे सगळं माहिती असून सुद्धा. याच्यामुळेच हा असा अनुभव जास्त मला एनरिच करून गेला. सर, जाता जाता अजून एकच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमची जी प्रत्येक प्रिस्क्रिप्शन असते, तर त्याच्यावरती ठळक अक्षरामध्ये वी ट्रीट ही क्युअर्स असं लिहिलेलं आहे. तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? हे खरं माझं ओरिजिनल वाक्य नाही आहे. लिस्टर नावाचा एक आहे, ज्यांनी लिस्टन वगैरे तुम्ही माहिती असेल गार्गल्सला वापरतात त्याच्या नावावरती, की जे जंतू निर्जंतुक करण्याची त्यांनी प्रक्रिया शोधून काढली.
तर तेव्हा त्याला असं केलं की तुमच्या औषधाने खूप हे चांगलं होतं. तर त्यांनी सांगितलं, नाही, आय ट्रीट ही क्युअर्स. अच्छा. मी त्याच्यामध्ये मग मी चेंज केले, वी ट्रीट ही क्युअर्स. ही म्हणजे भगवान देव. याला कारण हे समोर ठेवायचं काय, कारण की आपलं बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण पेशंटला बरं केलं. याच्यामुळे आपला अहम इगो खूप वाढतो तिथे. त्याला प्रत्येक वेळेला टपली मारायला पाहिजे या उद्देशाने माझ्यासाठी मी ते लिहिलेलं आहे तिथे. म्हणून आम्ही ते प्रिंट केलेलं आहे की वी ट्रीट ही क्युअर्स. सर हे खूपच योग्य सांगितलं तुम्ही. ह्याच्यावरनं मला एक गोष्ट लक्षात आली की समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा असं सांगितलं होतं की आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. तर त्याच अगदी धर्तीवरती वी ट्रीट ही क्युअर्स ही संकल्पना आहे. खूप छान वाटलं सर ते ऐकून. सर आपण आत्ता जे काय बोललो तर बऱ्याच विषयांना आपण स्पर्श केलेला आहे आणि ते म्हणतात ना, थोडा है थोडे की जरूरत है, तसं अजून थोडं तुमच्याकडनं काही घ्यावं असं नक्कीच वाटतं. पण सर जे काही तुम्ही दिलेलं आहे ते नक्कीच अमूल्य आहे आणि हे जे तुम्ही आम्हाला जे त्यातनं टेकअवेज दिलेले आहेत तर यातनं आम्ही नक्की बिझनेसमॅन म्हणून नक्की काहीतरी घ्यायचा प्रयत्न करू. सो थँक्यू वन्स अगेन फॉर दॅट सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला BBNG प्लॅटफॉर्मवरती बोलवायल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला अगदी घरी आल्यासारखं वाटलं. थँक्यू.